हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण कुकरमध्येच झटपट पद्धतीने रव्याचे पापड बनवतोय. रेसिपी खूप सोपी आहे आणि रेसिपी बघितल्या तुम्हीसुद्धा रव्याचे पापड नक्कीच बनवणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप नका करू. चला मग हे रव्याचे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे पापड बनवायला सुरुवात करूया. तर हे रव्याचे पापड बनवण्यासाठी मी इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. रवा बारीक आहे, जरा जाडसर असेल तर मिक्सरला एकदा बारीक फिरवून घ्यायचा. तर आता आपण हे पापड कुकरमध्येच बनवणार आहोत, त्यामुळे इथे गॅसवर मी कुकर ठेवला आहे आणि 1 कप रव्यासाठी मी इथे 8 कप पाणी घालणार आहे. रव्याचे पापड बनवत असताना हे प्रमाण ठेवल्यास पापड अजिबात बिघडत नाहीत, व्यवस्थित होतात पापड. तर पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण याच्यामध्ये पापड खार आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ. पाण्याला उकळी यायच्या आधीच 2 मिनिट आपल्याला याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे, कारण जर उकळी आल्यानंतर तुम्ही रवा घातलात तर मग रव्याच्या गुठळ्या होतात. तर इथे मी उकळी यायच्या आधीच रवा घालून घेतला आहे आणि मिक्स करून घेते. तर आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकताय. पीठ सुरुवातीला पातळ वाटते, पण रवा हे पाणी ऑब्झर्व करून घेतो. तर आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया. तर कुकरच्या झाकणाची मी शिट्टी काढून घेतली आहे आणि 2 मिनिटासाठी आपण हे स्लो गॅसवर शिजवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मी स्लो केली आणि हे झाकण लावून घेतले. शिट्टी काढलेली आहे. घड्याळ लावायचं, फक्त 2 मिनिटच हे ठेवायचं आहे आणि 2 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि 2 मिनिट थंड होऊ द्यायचं आणि 2 मिनिटानंतर मग हे झाकण काढायचं. टोटल 4 मिनिट आपण हे ठेवलं होतं. तर आता हे बॅटर तुम्ही बघू शकता, घट्ट झालेलं आहे. पापड करण्यासाठी अगदी योग्य झालेलं आहे, पण खूप गरम पीठ आहे, त्यामुळे 5 मिनिट आपण हे थंड करून घेऊया आणि मगच याचे पापड बनवायला सुरुवात करूया. तर मी इथे लास्टला जिरे घातले. जिरे मी सुरुवातीला घातले नाही, कारण जिऱ्याचा कलर मग पापडामध्ये उतरला जातो आणि मग पापड लालसर होतात. त्यामुळे मी जिरे लास्टला घातलेत आणि आता मिक्स करून घेतलेत. तर आता पीठ पण थंड झालेलं आहे आणि आता पापड घालण्यासाठी मी इथे प्लॅस्टिकची पॉलिथिन अंथरली आहे. प्लॅस्टिकला मी अजिबात तेल लावलेलं नाही आहे. शक्यतो वाळवणाचे पदार्थ करत असताना तेलाचा अजिबात वापर करायचा नाही, कारण आपण हे पापड वर्षभर ठेवणार असतो, तर तेलाच्या वासामुळे ते खराब होऊ शकतात. तर मी ते तेल अजिबात लावलेलं नाही आहे. अशा पद्धतीने आता आपण हे पापड सगळे बनवून घेऊया. तर तुम्हाला छोटे हवेत, मोठे हवेत, त्या पद्धतीने तुम्ही पापड करू शकताय. तर मी ते थोडेसे मोठेच केलेत, कारण वाळल्यानंतर ते थोडे आकसले जातात. तरी ते सगळे पापड मी बनवून घेते. बघितलंच असेल आतापर्यंत की झटपट पद्धतीने हे पीठ तयार झालेलं आहे आणि पापड एका दिवसात वाळलेसुद्धा जातात. तर दुपारपर्यंतच बघू शकताय आता हे पापड सुकायला सुरुवात झाली आहे. दुपारनंतर मी हे पापड पलटी करून घेतले आणि अलगद ते पलटीसुद्धा होत आहेत, हे बघू शकताय. तर हे सगळे पापड मी आता पलटी करून घेते आणि एका दिवसात हे पापड खणखणीत वाळलेत. हे बघा, मस्त ट्रान्सपरंट असे रव्याचे पापड तयार झालेत. तर आता हे पापड आपण तळूनसुद्धा बघूया. तळल्यानंतरसुद्धा हा दुप्पट पद्धतीने फुलतो. तर चला आपण हे तळून घेऊया. त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवले. कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतले आणि आता पापड तळून घेऊया. पापड दिसताना छोटा होता, पण आता तळल्यानंतर बघू शकताय दुपटीने तो फुलला आहे. अशा पद्धतीने सगळे पापड आता तळून घेऊया. तर तुम्हीसुद्धा हे रव्याचे पापड घरी नक्की बनवा आणि झाल्यानंतर कसे झालेत ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला 1 लाईक तर नक्कीच करा. वाळवणाच्या पदार्थांमध्ये अजून तुम्हाला कुठली रेसिपी हवी ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मी तशी रेसिपी अपलोड करेन. आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.